गेल्या एक महिन्यापासून सोशल मीडियावर आपण जर बघितलं व्हॉट्सअप ग्रुपवर विविध इतर नेरी शहरातील व्हॉट्सअप ग्रुपवर सोशल मीडियाच्या माध्यमातून खरात प्रकरण काय आहे, मी आज आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीपासून तर आतापर्यंत काय होतं, काय कारवाई झाली, काय नाही, हे सगळं मी आपल्याला नक्कीच आपल्यासमोर मांडणार आहे. नमस्कार, मी प्रवीण, स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. गेल्या एक महिन्यापासून जो खरात बाबा प्रकरण नेरी शहरामध्ये चालू आहे व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून, तो खरात प्रकरण असं आहे की चिमूर तालुक्यातील एक महिला आहे ज्यांच्या घरच्यांची तब्येत बरी नव्हती, त्यांच्या पतीची तब्येत बरी नव्हती आणि त्याचाच फायदा घेत एका विद्या गोखले या नावाने मोबाईलचा व्हॉइस चेंज करून त्यांना नोकरी लावून देतो. तुम्ही मित्रस्थानी आहेत किंवा शत्रुस्थानी आहेत, अर्थात हा भोंदूगिरीचा सगळा डाव आहे. आणि या भोंदूगिरीच्या डावामध्ये त्यांनी आपल्याकडे त्यांना जवळ करण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र ती मायमाऊली, ती महिला खूप चांगली आणि अतिशय प्रामाणिक, त्या महिलेने साफ त्यांना नकार दिला. परंतु झालं कसं, ते प्रकरण तेवढ्यातच थांबलं. अर्थात जो भोंदू बाबा खरात आहे, जे कोणी विद्या गोखले आहे, त्यांना असं वाटलं की हा प्रकरण इथं संपलं, पण नाही, हा प्रकरण इथं संपलेलं नाही. तर त्या मोबाईलमध्ये कॉल रेकॉर्डिंग झाली आणि काही दिवसाच्या कालांतराने त्यांच्या पतीचा मृत्यू झाला आणि ते रेकॉर्डिंग सगळी बाहेर निघाली. रेकॉर्डिंग सगळी बाहेर निघाल्यानंतर अनेकांनी घरी विचार केले की आता या प्रकरणाला आपण काय केलं पाहिजे. हे प्रकरण अतिशय निंदनीय आहे. कारण आताची जर परिस्थिती पाहिली कारवाईची, तर दत्तू पिसे या नामक व्यक्तीचा त्या रेकॉर्डिंगमध्ये उल्लेख आहे की दत्तू पिसे तुमच्या मित्रस्थानी आहे आणि तुमचा भाऊ तुमच्या शत्रुस्थानी आहे, अशा पद्धतीचा उल्लेख आहे. दत्तू पिसे हे राजकारणामध्ये पहिल्यापासून सक्रिय कार्यकर्ते, ते बजरंगबली देवस्थानचे अध्यक्ष आहेत आणि भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते सुद्धा म्हणले जाते. परंतु गेल्या 4 की 6 महिन्यापूर्वीच त्यांना भाजपातून त्यांनी भाजप पक्षविरोधी काम केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली, असं आमदार बंटीभाऊ भांगडे यांचं पत्र हे जिकडे तिकडे सोशल मीडियावर पसरलं गेलं. महत्त्वाचा मुद्दा, हा सगळा काळ गेला. आपण जर याच्यामध्ये काही केलं, तक्रार केली, कारवाई केली, तर कदाचित हा भोंदू खरा आपल्याला उद्या अडचणीत आली, अशी त्या महिलेच्या मनामध्ये शंका आली आणि त्यांच्या घरच्याच्या मनात पण शंका आली. कदापि आपण आजपर्यंत कुणाच्याही वाट्या गेलेलो नाही किंवा आपण कुणालाही बे म्हटलं नाही आणि आता आपण कुठेतरी जावा आणि आपल्यावर पलट, कारण आपल्याला सहारा कुठलाच नाही, घरचा माणूस चालला गेला, त्याच्यामुळे जीवन जगणं मुश्किल आहे. घरचे पैसे धडके सगळे निघून गेले आणि आता जीवन जगणं खूप मुश्किल झालं आहे. पण हा विषय तिथेच थांबला नाही, तर त्या कॉल रेकॉर्डिंग एवढ्या झपाट्याने व्हायरल झाल्या आणि नेहरी शहरातील तरुण मुलांनी हे प्रकरण आपल्या हातात घेतलं. अर्थात ते प्रकरण त्यांच्या घरच्या पुरतं मर्यादित राहिलंच नाही, ते प्रकरण त्यांनी आपल्या हातात घेतलं आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून, तुम्ही जर माझ्या स्क्रीनच्या बाजूला जर पाहत असेल तर सोशल मीडियाच्या माध्यमातून बाबा खरात कोण आहे, बाबा खरात कोण आहे, बाबा खरात कोण आहे, अशी नेरी शहरातील एक तरुण मंडळीची टीम तयार झाली आणि त्या टीममध्ये भाजपाने उडी घेतली. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यापासून, अर्थात मनीष भाऊ तुंपलीवारपासून, डॉक्टर हट्टवादीपासून तर बूथ प्रमुखापासून सगळी टीम जी आहे, एक दिवस रात्री सगळे जमा झाले. सगळ्यांनी पोलीस स्टेशनला भेट दिली, घटनेचा प्रकार ठाणेदार साहेबांना समजावून सांगितला. ठाणेदार साहेबांनी त्याच्यावर प्रतिक्रिया दिली. मात्र याच्यामध्ये हा बीजेपीचा कार्यकर्ता असल्यामुळे पक्ष डॅमिनेट होतं हे नाकारता येणार नाही. त्यामुळे तुरंत बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी कुठलीच पर्वा केलेली नाही, या नराधमाला सोडायचं नाही असा निश्चय केला आणि तुरंत त्यावेळेसच आमदार साहेबांना फोन केला. ज्या वेळेस तात्काळ रात्री चिमूरच्या आमदारांना कॉल केला आहे, त्या दिवसापासून आमदारांनी हा विषय आपल्या डोक्यात घेतला. अर्थात नेरीची टीम सुद्धा यामध्ये न्यूट्रल झाली आणि हा विषय त्यांनी आपल्या हातात घेतला. खरं तर एक चांगलं काम करून एका बहिणीच्या पाठीमागं कसं उभं राहता येईल, ज्याचं तात्काळ उदाहरण आमदार साहेबांनी दाखवलं आणि ते सातत्याने या विषयामध्ये बारीक लक्ष त्यांचं लागलेलं आहे. त्यामुळे हे पोलिसांसमोरही आणि चंद्रपूरच्या CP साहेबांसमोर हे खूप मोठं आव्हान असणार आहे. कारण एक गोरगरीब महिला, तिच्यासोबत जर असं कदाचित कोणी वागत असेल, अतिशय चुकीचं आहे, अतिशय निंदन आहे. तिची पण प्रतिष्ठा राहते.
तिला पण जगासमोर उभं राहायची हे अधिकार आहे. मात्र ह्या अशा नराधामांमुळे त्यांना कुठंतरी घरीच बसावं का किंवा कोणी दिसते का, नको नको असं ते वागतात का, या भीतीपोटी काही महिला घराच्या बाहेर निघत नाही. त्या चिमूर विधानसभा क्षेत्रामध्ये तरी असा प्रकार हा पहिल्यांदाच घडतो आहे. त्यामुळे आमदार महोदयांनी हा विषय हातात घेतला. अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आम्ही सुद्धा त्यांचं मनापासून अभिनंदन करतोय. परंतु हा खरा कोण आहे नेमका, भोंदू बाबा कोण आहे नेमका, कोण म्हणते मित्रस्थानी आहे, शत्रुस्थानी आहे, बघावं लागेल, जन्मतारीख सांगा. आम्ही लोकांकडून 15,000 ते 20,000 रुपये घेतोय, मात्र आम्ही तुम्हाला फुकट इलाज करून देऊ, आम्ही तुम्हाला नोकरी लावून देऊ, आम्ही दत्तू पिशे जे आहेत ते आमदाराच्या जवळचे आहेत, तुम्ही त्यांच्या मित्रस्थानी दाखवता, तुम्ही दत्तू पिशेकडे जा, दत्तू पिशे आमदाराच्या जवळच असल्यामुळे ते कागदपत्राचा पाठपुरावा करतील आणि तुमच्या मुलाला नोकरी लावून देतील. हा जो भूलतापा दिला गेला, या भूलतापामध्ये किती सत्य आहे, खरा कोण आहे नेमकं, विद्या गोखले आहे, दत्तू पिशे हे दोनही एकच आहे की वेगळे वेगळे आहेत, याचा मात्र शोध लागणं अत्यंत गरजेचं आहे. सध्या सोशल मीडियावर बातम्या येत आहेत की दत्तू पिशे अर्थात हे सध्या आपला अटकपूर्व जामीन घ्यायच्या प्रयत्नात आहेत आणि त्यांना अटकपूर्व जामीन सुद्धा मिळण्याच्या तयारी आहे, प्रयत्न चालू आहेत आणि शक्यता सुद्धा नाकारता येत नाही, असा सोशल मीडियावर खूप असे प्रयत्न चालू आहेत. मात्र वस्तुस्थिती काय होते हे मात्र पोलीस प्रशासनाने अजून अद्याप काही स्पष्ट केलेलं नाही. कुठलीच प्रेस नोट काढली नाही, कुठली त्यांचा तपास जो आहे तो त्यांच्या पद्धतीने बारीक चालू आहे. आमदारांच्या परी ते त्याच्या हिशोबाने करत आहेत. त्याच्यामुळे नेरी शहराचं बारीक लक्ष जे आहे ते या प्रकरणाकडे लागलेलं आहे आणि खरं महत्त्वाचं म्हणजे पोलिसांसमोर हा प्रकरणाचा खूप मोठा आव्हान आहे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.